विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण बघणार आहोत नवोदय मंथन स्कॉलरशिप MTS NTS अशा वेगवेगळ्या स्पर्धांसाठी खूपच उपयुक्त असा घटक आहे आणि तो म्हणजे नाती. तर आपण पाहतो बालमित्रांनो, बऱ्याच वेळा नाती या घटकावर आधारित जे काही प्रश्न असतात त्यामध्ये मुलं फार गोंधळून जातात. तर असं न गोंधळता अगदी करेक्ट आणि अचूक कसं उत्तर आपण शोधायचं आहे ते या पाठामध्ये आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, किरण नितीनच्या आईला मामी म्हणतो तर किरण नितीनचा कोण? बघा, किरण नितीनच्या आईला मामी म्हणतो तर किरण हा नितीनचा कोण आहे? तर बघा बालदोस्तांनो, इथं आपण पटकन काढायचं आहे. हा आहे किरण. किरण आणि किरण नितीनच्या आईला मामी म्हणतो आणि हा आहे नितीन. नितीन हा आहे नितीन आणि इथंच नितीनची आई आहे सोबत. ही आई नितीनची आई आणि किरण ह्या नितीनच्या आईला काय म्हणतो? मामी म्हणतो. मामी. बघा, हा किरण या नितीनच्या आईला काय म्हणतो? मामी म्हणतो. तर किरण हा नितीनचा कोण? तर किरण हा नितीनचा कोण आहे? सांगा बरं, कोण असेल नितीनचा? म्हणजे किरण नितीनच्या आईला, म्हणजे ह्या नितीनच्या आईला काय म्हणतो? मामी म्हणतो. मामी म्हणजे आता ही मामी झाली, म्हणजे हा कोण झाला? आत्याचा मुलगा, म्हणजे नितीनच्या आत्याचा मुलगा. बरोबर. मग तर किरण, प्रश्न इथून असताना गोंधळ करायचं नाही. तर इथं काय करायचंय? किरण कोणाला विचारले? किरणला विचारले. किरण हा नितीनचा कोण आहे? बघा, अशा ह्याच्यामध्ये बरेच मुलं काय करतात? झटकन मामी भाऊ लिहितात. तर किरणचा हा मामी भाऊ आहे. कोण? नितीन आहे मामी भाऊ. पण इथं प्रश्न काय विचारले? किरण नितीनचा कोण? बघा, हा मुद्दा लक्षात घ्या. किरण नितीनचा कोण आहे, म्हणजे हा किरण या नितीनचा कोण आहे? किरणला विचारले. इथं हा जो मुद्दा आहे हा नीट परफेक्ट लक्षात ठेवायचा आहे. तर हा किरण या नितीनचा कोण आहे? आते भाऊ आहे. तर मामे भाऊ हा आहे म्हणजे नितीन. नितीन हा किरणचा मामे भाऊ आहे आणि किरण हा नितीनचा कोण आहे? आते भाऊ आहे. म्हणजे हे दोघं कोण आहेत? आत माम्याचे लेकर आहेत. हा मामाचा आहे नितीन आणि हा आत्याचा आहे. म्हणजे आपल्याला किरण विचारलेला आहे, म्हणून किरणला आपण काय म्हणूया? आते भाऊ म्हणूया. म्हणजे पर्याय क्रमांक 1. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा बघूया आपण. प्रश्न दुसरा, प्रत्येक प्रश्न आपल्याला काय करायचा आहे? काळजीपूर्वक बघायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपली गफलत होणार नाही. प्रश्न दुसरा, अपर्णाचा भाऊ. अपर्णाचा भाऊ प्रल्हादचा भाचा. अपर्णाचा भाऊ प्रल्हादचा भाचा असल्यास, भाचा असल्यास प्रल्हाद हा प्रल्हाद अपर्णाचा कोण? अपर्णाचा कोण? बघा बालदोस्तांनो, या ठिकाणी पर्याय दिलेला आहे काका, 2 भाची
फोटोतील मामा आणि चौथा पर्याय आहे भाऊ. तर बघा बालदोस्तांनो, आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी एक प्रश्न कधी दोनदा वाचायचा. अपर्णाचा भाऊ प्रल्हादचा भाचा आहे, म्हणजे अपर्णा सुद्धा प्रल्हादची कोण झाली? भाची झाली. बरोबर आहे. भाचा असल्यास प्रल्हाद अपर्णाचा कोण? तर इथं प्रल्हाद अपर्णाचा कोण विचारले, अपर्णा प्रल्हादची कोण असा प्रश्न विचारलेला मुळीच नाहीये. म्हणजे या नात्यामध्ये जेव्हा आपण नातेसंबंध काढतो किंवा शिकतो किंवा मुलांना शिकवतो, अशा वेळी मुलं फार गोंधळून जातात. तर अजिबात गोंधळून न जाता आता बघा इथं आपण काय करायचं आहे, ही कोण आहे? अपर्णा. अपर्णा असं जर केलं ना, तुम्ही डायग्राम जर काढून केलं तर तुमचा कधीच गोंधळ होणार नाही. आणि हा कोण आहे? अपर्णाचा भाऊ. हा अपर्णाचा भाऊ आहे, XYZ. त्याचं इथं नाव दिलेलं नाही. अपर्णाचा हा भाऊ. इथं प्रल्हादचा कोण आहे? हा प्रल्हाद आहे. प्रल्हादचा कोण आहे? भाचा. म्हणजे याचा भाचा हा भाचा, म्हणजेच ही सुद्धा याची कोण झाली? भाची झाली. भाची. आपल्याला भाची कोण हे विचारलेलं नाही. तर इथं काय विचारले? प्रल्हादचा भाचा असल्यास प्रल्हाद अपर्णाचा कोण? आता नक्कीच या माणसाचे म्हणजे प्रल्हादचे हे दोन्ही भाचे असतील, तर या दोन्ही भाच्यांचा हा प्रल्हाद हा कोण असणार आहे? मामा. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. बरे का बालदोस्तांनो, समजलं? तर चला पाहूया आपण तिसरा प्रश्न. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न तिसरा. याला आपण खूप काळजीपूर्वक सोडवायचं आहे. राजू संजूला म्हणाला. काय म्हणाला बघा? राजू संजूला, जरा मी फास्ट लिहिते, म्हणाला फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांची. फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांची. फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांचे सुपुत्र आहेत. जर राजूच्या आत्याला, बघा, जर राजूच्या आत्याला एकच भाऊ असेल. तर फोटोतील व्यक्ती राजूची कोण? बघा फार गोंधळून गोल 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 फिरत आलेला हा प्रश्न आहे. काही हरकत नाही, आपण पाहू. पर्याय दिलेले आहेत. काका, वडील. पण आपण स्वतः टॅली केल्याशिवाय आणि डायग्राम काढल्याशिवाय असे प्रश्न सोडवायचे नाहीत. मामा आणि चौथा पर्याय आहे भाऊ. बघा आता इथं काय म्हणलेलं आहे, नीट लक्षपूर्वक बघा. राजू संजूला म्हणाला, राजूचा मित्र आहे संजू, आणि राजू संजूला म्हणाला फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांचे सुपुत्र आहेत. आता हे फोटो आहे, समजा हा फोटो आहे. ही फोटोतील व्यक्ती आजोबांचे सुपुत्र, आणि हे कोण आहेत? आजोबा. बघा
फोटोतील व्यक्ती आजोबांचे सुपुत्र, म्हणजे हा कोण झाला फोटोतील व्यक्ती, सुपुत्र म्हणजे मुलगा, सुपुत्र समजा. हा या आजोबांचा काय म्हटलेला आहे, आजोबांचे सुपुत्र आहेत. जर राजूच्या आत्याला एकच भाऊ असेल. बघा काय म्हणलेलं आहे, राजू संजूना म्हणाला या फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांचे, माझ्या म्हणजे ह्या आजोबांचे फोटोतील व्यक्ती सुपुत्र आहेत. म्हणजे या राजूचे ह्या फोटोतील जी व्यक्ती आहे, आता राजूचे आजोबा हे म्हणल्यावर यांचा मुलगा हा म्हणल्यावर राजूचे हे कोण झाले, वडील झाले. हे आपल्याला इथं क्लिअर करायचं आहे. जर राजूच्या आत्याला एकच भाऊ आहे, आता इथं राजूची आत्या आहे, आत्या बघा ही आहे आत्या, आणि राजूच्या आत्याला एकच भाऊ आहे, हा एकच भाऊ आहे. तर फोटोतील व्यक्ती राजूची कोण? सोपा आहे, इथं आत्याला फिरवून आणायचं कामच नव्हतं. या फोटोत पहिलेच राजू कुणाला म्हणाला होता, संजूला म्हणाला होता की माझ्या फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांचे सुपुत्र आहेत. म्हणजे आता ही आजोबा म्हटल्यावर आजोबाचा मुलगा फोटोतील व्यक्ती, मग फोटोतील व्यक्ती राजूचं कोण आहे, वडील आहे. आणि तो काय म्हणतो की माझ्या आत्याला एकच भाऊ आहे. बघा एकच भाऊ आहे म्हणजे आत्याचा हा फोटोतला मुलगा हा तिचा भाऊ आहे, आणि हा राजूचे कोण आहेत, वडील आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 म्हणजे फोटोतील व्यक्ती या फोटोतली व्यक्ती राजूचे कोण आहेत, तर वडील आहेत. समजलं का बालदोस्तांनो? ठीक आहे, आपण पुढचे प्रश्न पुढच्या पाठामध्ये कंटिन्यू करूयात. तोपर्यंत धन्यवाद.